जलने वाले जलो हम ब्लॉग बना के रहेंगे. जलने वाले जलते रहो हमारा कुछ उखाड़ नहीं पाओगे. या दादांनी आपल्याला इथं सोडलेलं आहे बघा. तर दादा धन्यवाद उन्हात अनाची गाडी भेटल्यामुळं. काही विषय नाही. धन्यवाद. बाय बाय. चला. तू व्हायरल करते का? तू व्हायरल थांबा हे व्हायरल कर विनाकारण व्हायरल होऊ नका. समजा तुझे दिवस आहेत आधीच रामनवमी सीझन आलाय होय. मी थंड पाचतो पण तेवढा लॉक कॅन्सल कर. चल ना कशाला. तर हे गाईच आज मी पळायला चाललो होतो बघा सकाळी 5 वाजता ना. आपलं जोडीदार भेटले बघा वर्गातलं मित्र आहे इथं. ह्यो आहे आपला यश सातपुते आणि ह्यो आहे प्रथमेश लोंढे. आम्ही डायरेक्ट सगळी जाणार आहे पळायला. आता आम्ही लागे व्हीपी कॉलेजच्या डोंगरावर जाणार आहे. कारण की डायरेक्ट डोंगराव जायचं पळाय आता. कारण की विषय टॉप आहे. आता रामनवमी आली ना जवळ त्याच्यामुळे जरा तब्येत कमी करावं. तब्येत लय वाढली त्याची त्यामुळे तब्येत कमी करायची त्याला असा विषय. ह्यो बघा याला दम निघाला लागला पळायला चौकातच चौकात असतं बर चौकात. आणि रोहन पवळ बघा सेफ्टीसाठी आणलाय. आणि सेफ्टीसाठी आणलाय म्हणजे आम्हाला कोणी हाना बिना आलं म्हणजे बाउन्सर आहे आमच्या. ती बाउन्सरचं वजन 34 किलो आहे पण कसं सोबत असलं बाउन्सरचं वजन मग 34 आहे पण काही विषय नाही. बाउन्सर नाव जरी ऐकलं तरी लोकांची फाटती. होय यश काय म्हणा तुला. चला आता आम्ही करतो व्यायाम. तुम्ही बी व्यायाम करून घ्या. हे गाईज आज पण आपण आलोय बघा डायरेक्ट आपल्या वर्कशॉप वरती. आपला ट्रेड आहे फिटर वर्कशॉप. आपण डायरेक्ट आलोय वर्कशॉप मध्ये. हे 2 जुडीदार आले तर आणि ह्याचा आपला अभ्यास चालू आहे. एक काय लिहितो या असाइनमेंट होय. तर मित्रांनो आम्हाला असाइनमेंट बी लिहायला लागतात, जॉब शूट बी लिहायला लागतात, डेली डायरी लिहायला लागते, थिअरी बी लिहायला लागते आणि जॉब पण करायला लागतो बघा असा हे जॉब. तर आज आम्हाला एक नवीन जॉब देणार आहेत सर. तुम्हाला मी दाखवतो नवीन जॉब दिलेला त्याची मार्किंग आणि आम्ही कसं करणार आहे तुम्हाला सगळं दाखवणार सविस्तर. तर बघायचं आणि सबस्क्राईब करून घ्यायचं लगेच घंटा दाबा लवकर दाबा बरं करा. सबस्क्राईब केलं का डायरेक्ट असा घंटा वाजवा टाइम केले वाजलाच पाहिजे तर तुम्हाला करणार वाजला पाहिजे करणार वाजला पाहिजे घंटा वाजलाच पाहिजे त्याशिवाय मज्जा नाही. दाखवतो तुम्हाला जॉब करा. तर आता आम्हाला दिलेलं आहे बघा जॉब करायसाठी. आम्ही मेजरमेंट घेतोय बघा 72 बाय 72चा आम्हाला करायचा आहे. आमचा ह्यो विकास सर्वे करतोय मेजरमेंट आणि तो त्याचा कट करून घेतोय. आमची मेजरमेंट झाली बघा. आता आम्ही कट करणार आहे. ह्याला म्हणतात स्क्रायबर आणि याला म्हणतात व्हर्नियर कॅलिपर. याला म्हणतात हॅक्सॉ ब्लेड हे तुटलं या आणि ह्याला म्हणतात चॉकच्या सहाय्याने आम्ही करून मार्किंग करून घेतले काही विषय नाही. आम्ही करणार बघा कट जॉब. तर मित्रांनो आता बघा आमचा अथर्व शितोळे हॅशटॅग अथर्व हॅशटॅग स्लोमो म्हणजे काय हॅशटॅग स्लोमो बरं काय कसा नाही याचा जॉब चालू आहे. पद्माकर बघा पद्माकर लिहितो बघा डेली डायरी आमच्या ओजीटीची डेली डायरी होती. तर पद्माकर एवढं उशीर कसं झाला तुला डेली डायरी लिहायला. काम होतं घरी जाऊ द्या. दारी बिरी धर लागतात काय काम लागतात घरच्या अडचणी त्यामुळे ती काम करू शकत नाही एवढं. काय असं काय लागतं ऐकायला असं काहीच नाही करतोय बघा. आणि तुम्हाला सांगतो जॉब करतो कटिंग करताना ब्लेड तुटलं बघा. ही डायरेक्ट ब्लेड तुटलं नवीन ब्लेड दिलं होतं ब्लेड तुटलं काही विषय नाही. आपला अभिषेक सुरवंशी आलाय आता जॉबची फिनिशिंग होतोय. जॉब आहे बघा ओजीटीला दिलेला जॉब आणि जॉब करतोय एक हुशार आहे बघा. ओजीटीला काहीच केलं नाही त्याने काहीच केलं नाही. मग काय केलं काय केलंय म्हणतो त्यांनी काही केलंच नाही असं मला वाटतंय. तेवढं सांगा तुम्ही केलं असं काय त्या करताच येत नाही जॉब. तर हे पहा आमचा अथर्व शितोळे करतोय बघा जॉब कट. हा आमचा विकास हिरवे चाललंय खपड आमचा विकास हिरवे कुठं लागते. विकास ह्याचा कधी झाला खपड हो विकास ते म्हणते आमचा विकास हिरवे. तर हा आहे अथर्व शितोळे बघा जॉब कट करतोय आणि तुम्हाला सांगतो इतका घाम आला त्याला हिरवं लावलं हे बघा येड्याचे जातारा. तर मित्रांनो आता आम्ही जॉब कट केल्यात बघा पाहू शकता असं 2 पीस कट केल्यात एक ह्याचा एक माझा आम्ही ठेवतो बघा आमच्या कप्प्यात. मित्रांनो बघा आता टाइमपास आपला कोण
तर टाइमपासमध्ये आपला हे आतुर शितोळे बघा आपल्या हातावर काय काढलं या काय रे हे? काय बघा आता हे काय काढतोय बघा आमच्यात नवीन कलाकार आहे तुम्हाला बी टॅटो काढायचा असेल तर संपर्क करा आम्ही तुम्हाला नंबर देऊ कमेंटमध्ये सांगा आम्हाला नंबर द्या म्हणून आपलं तुम्हाला बी असं टॅटो काढून मिळते हो टॅटो बघा टॅटो आणि त्या खेळगड्याचा मालक आहे तर कसं आहे टॅटो नाद करतो काय आमचे सर आहेत बघा आमचं शिकवायचं चालू आहे बघा सर आहेत आमचे आणि आता आम्हाला घरी जायचं काही विषय नाही आजच्याला आम्ही हे धडा शिकलो बघा काय या व्हिज्युअल इन्स्पेक्शन म्हणजे डोळ्याने पाहणी करणं या धड्याचं नाव आहे हे बघा माकडं कशी बघतात या दोन मध्ये थोडा फॉल्ट आहे त्यामुळे ते दररोज शेजारी बसतात ही दोन गेल्यात डोक्यात गेल्यात ही दोन तेव्हा अशी येड्यावानी करतात बघा बघा प्रेझेंट सर आता आमचं कॉलेज सुटलंय बघा तो काय म्हणतोय बघा जोडीदार काय म्हणतो काय नाही जेलनेवाले काय म्हणतो आता बाहेर गेला ऊन दिसन आता म्हण ना जलने वाले जलो हम ब्लॉग बनाते रहेंगे जलने वाले जलते रहो हमारा कुछ उखाड़ नहीं पाओगे हैशटैग हॅशटॅग ओमकार ब्लॉगर लावा ताकद आम्ही नाही वाचत किती बी विरोधात येऊ द्या आम्ही कायम टॉपलाच राहा भयानक ऊन लागते भयानक ऊन आहे बघा इतकं ऊन आहे ना सांगाव घ्यायला लागतं काय पण नाच फळा तर मित्रांनो आज मला घरी जायला डायरेक्ट भेटली बघा एक कॅरी चाललो मी कॅरी मध्ये आणि ह्या मामांची गाडी आहे डायरेक्ट चाललो बघा आता आपला आला पाटाचा टोल नाका आपण इथं टोल भरणार आहे आणि डायरेक्ट निघायचं बघा आपल्या घरी तर कसं आहे नाच फळा बघा टोल आहे आपला पाटसचा पाटसचा टोल बघा आता इथं यांच्याकडे फास्टॅग नाहीये त्यामुळे नंबरवरती पेमेंट होणार आहे असा विषय गेला होता खाली डायरेक्ट बघा जाणार आहे आता आपल्या फाट्या उतरणार डायरेक्ट स्वामी चिंचोली फाट्यावर आता आमच्या इथं समोरचा टोल आम्हाला मोकळा केलेला आहे आम्ही जातो डायरेक्ट घरी तर मित्रांनो या दादांनी आपल्याला इथं सोडलेलं आहे बघा तर दादा धन्यवाद उन्हात आणाची गाडी भेटल्यामुळं काही विषय नाही धन्यवाद बाय बाय चला तर मित्रांनो आपल्याला बघा यांनी सोडलेले आता आपल्या फाट्यावर मी आता चाललेले बघा घरी तर आता वरनं रस्ता चालू केला बघा आपला काम चालूच रस्ता त्यामुळे खालून रस्ता चालू केला होता आता वरनं चालू केलाय आणि आता बघा मी जातो घरी मस्तपैकी ऊन लय लागतंय त्या दादांनी आपल्याला सोडलं त्यांचं मनापासून आभार मानलं त्यांना आता जावं म्हणलं जात असताना आपल्याला हे आजोबा भेटले होते हे आजोबा आणि आम्ही गुरवाळ्या जायचो गुरवाळा आहे तिकडे माळा आम्ही गुरवाळ्या जायचो आणि ते आज गावची जत्रा आहे बघा गावची जत्रेमुळे आले होते त्यांना आपण भेटलो त्यांना मला ओळखलं का नाही ते म्हणते तुला ओळखतोय पण तुझं नाव सांगता येणार मग नंतर त्यांनी ओळखला हळूहळू आम्ही चाललोय बघा चलत गावात आलोय गावात जवळजवळ तर तीच जुन्या माणसांना बघून आनंद झाला मला तुम्हाला झाला का आनंद जुन्या आठवणी आमच्या लक्षात आल्या गुरा काढल्या म्हणजे आपण नाही का माळाव काय गुरं वाळताना सस ताण मांजर ताण लय ते घरा केलता आम्ही असा विषय जातोय आता आम्ही गावात चला